हॅलो. चला तर आज बघूया नवीन स्टोरी. शेवटपर्यंत नक्की बघा. तुझ्यासोबतचं छोटंसं जग हे आपल्या स्टोरीचं नाव आहे. चला तर स्टोरी सुरू करूया. सकाळचे 8 वाजले होते. अनाया नेहमीप्रमाणे घाईत बसस्टॉपकडे धावत होती. हातात बॅग, एका हातात कॉफी आणि चेहऱ्यावर नेहमीसारखीच पॅनिक. तेवढ्यात समोरून येणाऱ्या एका मुलाला धडकून तिची कॉफी खाली पडली. ग्रेट, दिवसाची सुरुवातच खराब, ती स्वतःशीच पुटपुटली. तो मुलगा खाली पडलेला कप उचलत हसला. कॉफी गेली, पण मूड जाऊ देऊ नकोस. अनाया थोडी ऑकवर्ड झाली. सॉरी, माझ्यामुळे एका अटीवर माफ करेन. तो म्हणाला, काय? नवीन कॉफी तू माझ्यासोबत पिणार. ती नकळत हसली आणि त्या एका कॉफीपासून त्याच्या प्रेमकथेची सुरुवात झाली. तो होता विराज. थोडासा फनी, थोडा केअरिंग, पण अनायासाठी परफेक्ट. हळूहळू दोघं रोज भेटू लागले. पण सकाळची कॉफी, रात्रीचे कॉल्स आणि रँडम सेल्फीज, कारण नसताना केलेली भांडणं. अनाया रागवली की विराज तिला चॉकलेट आणून द्यायचा. त्यानंतर पुढे काय होतं नक्कीच बघा. आणि म्हणायचा, तुझा राग क्यूट दिसतो, पण जास्त वेळ नको, माझं हृदय घाबरतं. ती हसत त्याला मारायची. एक दिवस जोरदार पाऊस पडत होता. दोघं बाईकवरून घरी जात होते. अनाया म्हणाली, थांब ना, पावसात थोडं भिजायचं आहे. दोघं रस्त्याच्या बाजूला थांबले. थंड हवा, हलका पाऊस आणि विराजचा हात तिच्या हातात. त्या क्षणी अनाया शांतपणे म्हणाली, मला मोठं आयुष्य नकोय, फक्त तुझ्यासोबतचं छोटंसं जग हवंय. विराज तिच्याकडे पाहून हसला. मग काय, मग ठरलं. त्या छोट्या जगात रोज तू आणि मी आणि खूप सारं प्रेम असेल. तर काही महिन्यांनी दोघांनी त्यांच्या घरी सगळं सांगितलं. पण सुरुवातीला थोडा विरोध झाला. पण त्यांच्या प्रेमासमोर सगळे हरले. आणि एक दिवस त्याच कॅफेमध्ये तिथे पहिल्यांदा कॉफी पडली होती. विराजने तिचा हात धरला आणि म्हणाला, त्या दिवशी कॉफी पडली नसती तर माझं आयुष्य इतकं सुंदर झालंच नसतं. अनायाच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं, तर आयुष्यभरासाठी तिचं माणूस मिळाल्याचं होतं. अशा प्रकारे आपली आजची स्टोरी संपलेली आहे. अशाच नवनवीन स्टोरींसाठी आपल्या चॅनलला बघत जा. थँक्यू फॉर वॉचिंग.